राष्ट्रवादी प्रत्येकाला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विश्वासघात करणारी पार्टी मी जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतो. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणे हेच त्यांचं काळात कर्जतमध्ये आपण त्या ठिकाणी पाहत आहे. त्यांचं नेतृत्व कसं आहे, जिल्ह्याचं जे नेतृत्व लागलेलं आहे ते विश्वासघाती नेतृत्व आहे. तर इतर लोक कुणी काय बोलतील त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. याचे प्रमुख जे लोक आहेत शिवसेनेचे एकनाथराव शिंदे, इकडं प्रमुख कोण आहेत बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी, हे लोक काय बोलतात त्यांच्याकडे मी लक्ष देतो, बाकीच्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस विश्वासघातकी आहे, त्यांचं नेतृत्व सुद्धा विश्वासघातकी आहे असं म्हणत सुनील तटकरे यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आली. त्यानंतर राजकारणामध्ये अस्वस्थता पसरली आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले. महेंद्र थोरवेंची दखल मी घेत नाही, त्यांची तेवढी कुवत नाही असं म्हणत सुनील तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांच्या टीकेला उडवून लावलं. लगेचच सुधाकर घारे यांनी टीकेचा पाढा वाचत महेंद्र थोरवे यांच्यावर टीकेची झोड उठवली. महेंद्र थोरवे यांची टीका पुन्हा पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर प्रश्न विचारत उभी राहत होती. म्हणूनच की काय, एकदाच टीकेला भुईसपाट करत थेट अजित पवार यांनी सुद्धा महेंद्र थोरवे यांच्यावरचा राजकीय राग सौम्य शब्दात व्यक्त केला. मी त्यांच्या पक्षप्रमुखांकडे एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो, बाकी कोणाकडेही लक्ष देत नाही असं हसून उत्तर अजित पवार यांनी दिलं आणि महेंद्र थोरवे यांच्या प्रश्नाला इग्नोर केलं. एकूणच काय, महेंद्र थोरवे यांची एक टीका थेट महाराष्ट्राच्या राजकारणात गाजली असून त्या टीकेची चर्चा करत त्यांना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर बसायला लागणार एवढं मात्र नक्की. ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.